बातमीने. बातमी खूपच चर्चित आहे. याचं कारणही तसंच आहे. शांतीचं प्रतीक मानलं जाणाऱ्या कबुतरांवरून वाद पेटलाय. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांमुळे एकीकडे कोर्टानं कबूतरखान्यांवर बंदी आणली, तर दुसरीकडे कबूतरखान्यासाठी आम्ही उपोषण करणार आहोत. मात्र वेळ पडली तर शस्त्र देखील हाती घेऊ, असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजूनही कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत आणि त्याविरोधात कारवाई देखील केली जाते. काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. कबूतरखान्याच्या प्रश्नावरून जैन मुनींचा हा आक्रमक पवित्रा. शांतीचं प्रतीक मानलं जाणाऱ्या कबुतरांवरून सध्या मुंबईत कमालीचा वाद पेटलाय. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांमुळे कोर्टानं कबूतरखान्यांवर बंदी आणली. पण या बंदीला विरोध करत बुधवारी जैन समाज आक्रमक झाला होता. ताडपत्रीने झाकलेला कबूतरखाना हिंसक पद्धतीने आंदोलन करत पुन्हा खुला केला गेला. गुरुवारी याविषयी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टानं कबूतरखान्यांची बंदी कायम ठेवली आहे. दरम्यान मुनी निलेशचंद्र विजय यांनी या कबूतरखान्यांच्या प्रश्नी शांततेनं आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय. लवकरच याबाबतच्या आंदोलनाची दिशा ठरवू असंही त्यांनी सांगितलंय. आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार. आम्ही शांती बसणार नाही. बरोबर ना? अनशन आम्ही शांतीप्रिय आहे. आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. आमच्या धर्माच्या जर विरुद्ध राहिलं तर बस धर्माच्या विरुद्ध. अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही. धर्माच्या विरुद्ध राहिलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही. दरम्यान कबूतरखान्यांवरून वाद पेटलेला असतानाच दादरच्या कबूतरखाना परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. कबूतरखान्याबाबत कोर्टाच्या आदेशाचे पालन व्हावं याकरता प्रयत्न केले जात आहेत. दादर कबूतरखाना ट्रस्टकडनं आता कबुतरांना दाणे टाकले जाऊ नयेत आणि कुठल्याही पद्धतीचे लेखी आदेश मिळाले नसल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. अशाच पद्धतीचे हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठल्याही पद्धतीने कायद्याचे उल्लंघन होऊ नये याकरता अशा पद्धतीचा हा बोर्ड लावण्यात आलेला आहे. सकाळी 6 ते 8 या वेळेत कबुतरांना खाद्य द्यावे याबाबत मौखिक परवानगी देण्यात आली आहे, परंतु कोणत्याही पद्धतीची लेखी परवानगी ही देण्यात आलेली नाही. कबुतरांना खाणे देऊ नये असा कोर्टाचा आदेश आहे आणि त्यामुळेच आज जर आपण बघितलं तर कबूतरखाना परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक असेल किंवा पोलिसांचा जादा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. दरम्यान कबुतरांना दाणे टाकण्यास हायकोर्टानं बंदी घातलेली असतानाच एका व्यक्तीनं कारच्या टपावर टप ठेवत कबुतरांना खाद्य पुरवण्याचा प्रकार समोर आला होता. त्याला स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. किधर रहते हो आप? हाँ, लालबाग में. आपके इधर ये करने को जगह नहीं है. आपके घर बिल्डिंग के नीचे करो ना. 12 गाड़ी और आ रही है. अच्छी बात है, अच्छी बात है. आप यानी हमें धमका रहे हो कि आप 12 गाड़ी और ले रहे हो. नहीं नहीं, आप सही हो. आपके इधर जगह नहीं है ये करने को. वहाँ पे डालने के लिए मना किया है ना. नहीं नहीं, आप सही हो. यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब. हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या कार चालक महेंद्र संकलेच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. अंग त्यांनी केलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये पोलीस तर पोलिसांची कारवाई करतायत, परंतु आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा परवाना कसा रद्द करण्यात येईल, कारण अशा प्रकारची कुठली परमिशन आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून कोणालाही दिली जात नाही. आणि असंच एक हायकोर्टाच्या निर्देशाचं किंवा सूचनांचं पालन जर कोणी करत नसेल तर आरटीओ डिपार्टमेंट त्याच्यावर कठोर कारवाई करेल. केवळ दादरमध्येच नव्हे तर गिरगाव चौपाटी परिसरातही कबुतरांना खाद्य देण्याचा प्रकार समोर आलाय. कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी DB मार्ग पोलीस ठाण्यातही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गिरगाव चौपाटीवर खाद्य टाकणाऱ्यांवर आतापर्यंत 8,000चा दंड ठोठावण्यात आलाय. एकूणच कबूतरखान्यांवरून वाद पेटल्याचं दिसतंय. कबूतर हा मुका जीव आहे.
तो जगलाच पाहिजे. मात्र याच वेळी माणसाचा जीव महत्वाचा नाही का, याचाही विचार भूतदयेच्या नावावर इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी करायला हवा. सुस्मिता भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत, मुंबई.